षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. चला ऑफिशियल्स. जय अहिल्या फायटर्स एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी येऊ द्यात. जय अहिल्या. जय अहिल्या फायटर्स आपला एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त प्लेयर या ठिकाणी पाठवायचा आहे. पहिला चेंडू या ठिकाणी धुळाजी याच्यासाठी आपण पाहतोय सुरेख असं क्षेत्ररक्षण पैकी पाहायला मिळते, परंतु मिस होत असताना एका धावेचं रूपांतर या ठिकाणी 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळतंय. प्रकाश फायटरचा संघ या ठिकाणी प्रथम दोन चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धुळाजी आणि नवनाथ ही जोडी आहे. पुढचा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र त्या ठिकाणी मिस टाइम पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. अतिशय चांगली स्थिती मी तर म्हणेल, कारण 3 षटकांचा खेळ आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते मानावं लागेल गोलंदाजाला, कारण एकही मोठा फटका मारण्याची संधी या ठिकाणी दिली जात नाहीये आणि म्हणूनच की काय जखडून ठेवत असताना चुकीचे फटके मारण्यास प्रवृत्त केलं जात आहे दोन्ही फलंदाजांना. पहिले षटक प्रगतीपथावरती 3 षटकांचा खेळ. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जेल होईल का? येस, इट इज गॉन. पहिल्या गाड्याचं पतन. थँक यू टू दे. आता मात्र सुरेखाचा चेंडू पाहायला मध्ये पंचाकडे दात मागितले ते त्या ठिकाणी जलतीची अपील आहे, परंतु ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवतात येस विकेट आहे. आणि अजून एक नवीन आलेला फलंदाज सुद्धा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. विकेटचं पतन. दोस्तों, ना कोई मंजिल है ना कोई साथी है, फिर भी निकल पड़ा घर से, क्या जिसकी तलाश है वही साथी है वही मंजिल है. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सोनो मेरा से आए आ जिंदगी में आना. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना, सोनो मेरा से आए आ जिंदगी में आना.
चेतन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू मात्र हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न आपण पाहतो. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केले जाणे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि 5 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. संजय नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी 5 धावांचा आपण पाहिलं 3 षटकांच्या खेळामध्ये. आता मात्र रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ त्या ठिकाणी जाऊन काही शरीरावर बोल्ड झाला काय यष्टांवरती जात असताना विकेटचं पतन होत आहे आणि अजून एक गडी तंबूच्या आसऱ्याला खमंडीचे. थँक्यू टू लखन या ठिकाणी पहिल्या चेंडू तंबूच्या अस्त्राला जाताना आपण पाहिलंय. नवीन फलंदाज सागर सोळे मैदानाच्या दिशेने येत आहेत. अतिशय चांगली लढत आणि चांगला स्टार्ट मी म्हणेल, कारण ज्या प्रकारची चेतनने गोलंदाजी हाताळली, दबाव बिलकुल फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणला आणि त्या दबावाचा पुरेपूरपणे फायदा उचलत असताना द्वितीय गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो संजय. तो सुद्धा त्याच प्रकारची सुरुवात करून देताना पाहायला मिळतोय. 5 धावा धाव फलकावरती 1 षटक या ठिकाणी हाताळलं जातंय आणि पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा मिस्टर संजय. सागर आणि अभिजित ही जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये. जबाबदारी आहे संघाला एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याची. त्या जबाबदारीला कशा प्रकारे पार पडतायत येणारी काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल आणि पाहायला सुद्धा मिळेल. सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू सरळ जातोय. मैदानात गुदगुले करत असताना सीमारेषा बाहेर. 4 धावा. अप्रतिम स्ट्रोक. मॅग्निफिसंट स्ट्रोक. थँक्यू टू पाहिलं होतं क्षेत्रक्षक त्या ठिकाणी जवळजवळ लॉंग ऑफ पासून थोडासा वाईड होता आणि त्या कारणास्तव चेंडूला सरळ स्ट्रेटच्या दिशेने भिरकावला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय. क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय. झेल होईल का? आणि येस, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं आणि व्यवस्थित रीतीने गॅदर करत असताना झेलबाद होतोय आणि सागर एका चौकारानिशी जात असताना तंबूच्या अस्त्राला. डीजे थँक्यू टू नवीन फलंदाज लाला मैदानाच्या दिशेने येत आहेत. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी आला होता सागरच्या बॅट मधून, जो स्ट्रेटच्या दिशेने आपण पाहिलं. स्ट्रेट डाऊन द विकेट. सरळ चेंडूला स्ट्रेट ड्राईव्हच्या रूपाने मारलं होतं. 4 धावा आल्या. त्यानंतर मात्र स्वतःच्या बॅटवर नियंत्रण ठेवू शकला नाही. आणि का ठेवणार मित्रांनो, कारण दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. 3 षटकांच्या खेळामध्ये अडचणीत सापडला संघ. मोठ्या फटक्याने संघाला त्या ठिकाणून अडचणीतून बाहेर आणणं गरजेचं होतं आणि तो मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये माघारी परतलाय सागर. आणि त्यानंतर आपण पाहतोय अप्रतिम चेंडू हाताळत असताना पुन्हा एकदा चेंडू हुलकावून देतोय फलंदाजाला. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावांचा विचार करायचा झाला तर 9 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडूमध्ये भिरकावून दिलाय. काव कोणाचं क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आलाय. सुरेख क्षेत्रक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. एका बाजूला जय अहिल्या फायटर्स संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला प्रकाश फायटर्स. असे 2 संघ एकमेकांसमोर 2 हात करत असताना हा दुसरा सामना खेळतायत. त्यामध्ये पहिला सामना प्रकाश फायटर्स या संघाने जिंकलाय
आणि जय इल्ले फायटर्स हा संघ पहिला सामना पराभूत होताना आपण पाहिलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना या षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि 12 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. थँक्यू दे. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पियुष. मॅच नंबर 5 पाचवा सामना आणि पाचव्या सामन्याचं सध्याचं चित्र पाहायचं झालं तर जवळजवळ आपल्या बाजूने झोकवताना पाहायला मिळतोय संघ प्रकाश फायटर्स. परंतु अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील. जर का या 6 चेंडूंमध्ये हाणामारी पाहायला मिळाली तर सामन्याचे चित्र वेगळं असू शकतं. आता मात्र पहिला चेंडू या ठिकाणी वाईडच्या रूपाने अवांतरित होताना पाहायला मिळते. आमचे ऑफिशियल्स दिनेश मांगेला आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू वाईड आहे आणि म्हणूनच एका धावेने दंडित केलं जाईल. 6 चेंडूचा खेळ शेवटचा षटक आणि निर्णायक षटक असेल. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. संतोष त्या ठिकाणी येत असताना झेल घेत आहेत आणि अजून एका विकेटचं पतन होत असताना गडी माघारी परततोय कमांडूचे. अगं देवदेव तुझा का केला अगं भक्त भोळा घालून माळा सुखाचं ठेव घ्यायला कस अगं ला 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 थँक्यू. बॅट्समनचं नाव रमेश. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने धर्मेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुरेख फटका पाहायला मिळते. अप्रतिम टायमिंग परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आणि मेहनत थोडीशी कमी परत असताना सर्व जवळजवळ हा खेळाडू सुद्धा जातोय तंबूच्या आश्रयाला. बॅकवर्ड स्वर्लेगच्या दिशेने चेंडू जवळजवळ हवेमध्ये होता. पाहिलं चेंडूला समजलं होतं नीट चाचपणी केली आणि तदनंतर मात्र गुरुनाथ गोरे अप्रतिम झेल घेत असताना त्या ठिकाणी विकेटचं पतन होतंय आणि या विकेटच्या पतनानंतर आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ 13 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत तानाजी. आता मात्र पुन्हा एकदा सरळ सुरुवातीला शफल झाले होते. चेंडूला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न फसला आणि लेग बाईटच्या रूपाने एक धाव आमचे ऑफिशियल्स आम्हाला दर्शवतात त्या ठिकाणी दिनेश मांगेला. पियुषचं हे षटक आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ आणि 2.4 षटक अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 14 आणि आता मात्र सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. जवळचा टप्पा पडल्यानंतर गती मध्ये बदल पाहायला मिळाला आणि अजून एक रनआउटच्या रूपाने गडी माघारी परतत असताना थँक्यू टू सुरेखरीतीने खेळणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 15 धावा आणि 16 धावांचं आव्हान असणार आहे या ठिकाणी.
प्रकाश फायटर्सच्या संघासमोर. चला यापुढील होणारा सामना अजिंक्य इलेव्हन आणि सुळे ट्रॅव्हल्स दोन्ही कॅप्टन्सना विनंती आपण टॉस साठी या. अजिंक्य इलेव्हन आणि सुळे ट्रॅव्हल्स 18 चेंडू आणि 16 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी प्रकाश फायटर्स या संघाला अतिशय चांगली संघ बांधणी पाहायला मिळते. प्रकाश फायटरचा जर विचार करायचा झाला कारण ज्या प्रकारचे खेळाडू आहेत 3 षटकांमध्ये जवळजवळ फक्त एखादी अतिरिक्त धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाले आणि म्हणूनच की काय एक विशिष्ट काळानंतर आपण पाहिले ज्या प्रकारे गडी तंबूच्या आसराला गेले ते एक जमेची बाजू ठरली प्रकाश फायटरच्या बाजूने आणि म्हणूनच अवघ्या 15 धावांपर्यंत रोखलं गेलं आणि 16 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं येऊन टाकलंय प्रकाश फायटर्स या संघासमोर. चला विनंती आहे अजिंक्य इलेव्हन आणि सुळे ट्रॅव्हल्स आपण टॉस साठी या. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर लाला येताना पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय सुळे ट्रॅव्हल्स आणि अजिंक्य इलेव्हन या दोन संघांदरम्यान आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी सुळे ट्रॅव्हल्स या संघाकडे जाताना पाहायला मिळतोय. आपला निर्णय सुद्धा थोडा लगेचच कळवायचा आहे. सुळे ट्रॅव्हल्स फील्ड फर्स्ट आणि अजिंक्य इलेव्हन या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. लाला याचा चेंडू आपला पाहायला मिळतोय इनसाइड डाऊट खोल टप्प्याची गोलंदाजी करत असताना चेंडू मात्र सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाला भेदून गॅप मधून परंतु एक चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो. एकच धाव या चेंडूवरती येईल. 2 माफ करा 2 धावा येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी उतरत असताना संजय आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जवळजवळ आव्हानाचा विचार करायचा झाला तर एक सहज आणि सोपं आव्हान आहे परंतु क्रिकेटच्या पट्टावरती मित्रांनो कोणतंच आव्हान सोपं नसतं कोणतंच आव्हान कठीण नसतं आणि म्हणूनच सांगतो या मॅच मध्ये सुद्धा काही घडू शकतं. कारण 2 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. लाला गोलंदाजी मार्कवर आहे आणि संजय आणि आकाश ही जोडी पाहूया आपल्या संघासाठी काय करते कशा प्रकारे हा विजय संपादन करते कशा प्रकारे आपल्या संघाला घेऊन पुढे चालते. हलक्यातून घेऊन काढला चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सरळ यष्टांचा वेध घेणारा पहिला विकेटचं पतन होत असताना गडी जातोय सरळ तंबूच्या आश्राला. मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो रात को खाओ पियो दिन को आराम करो. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर पियुष अतिशय चांगलं षटक या पियुषने हाताळलं होतं. 3रं षटक त्याच्या माध्यमातून येत असताना आपण पाहिलंय. एक गडी तंबूच्या आसराला गेला 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती 16 धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ प्रकाश पाटील पाहायला मिळतोय. उजव्या एसटी जास्त बाहेर जाणार चेंडू आमच्या ऑफिशियल धीरज पाटील आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत आम्हाला की हा वाईट चेंडू आहे एका धावेने दंडित केलं जाईल. एक अवांतरित धाव ऍड केली जाते धावफलकामध्ये. जय येईल फायटर्स वर्सेस प्रकाश फायटर्स या दोन संघांदरम्यानची लढत. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय झेलची संधी परंतु जज करण्यामध्ये चुकी होते आणि चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तत्पूर्वी 2 धावा
यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येक धाव महत्वाची आहे. जर का तुम्हाला या ठिकाणी या मॅचमध्ये परत यायचं असेल तर विकेट खूप महत्वाचे असतील, डॉट चेंडू खूप महत्वाचे असतील आणि त्यासाठी तितक्या लेवलची मेहनत करावी लागेल. अपेक्षेपेक्षा जास्त विचार करून, अपेक्षेपेक्षा जास्त कार्य करावं लागेल, अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल, अपेक्षेपेक्षा जास्त कॉन्फिडन्स दाखवावा लागेल या ठिकाणी. आणि तो मात्र या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतो एक धाव येते आणि एक धाव येत असताना पहिल्या षटकाची 5 चेंडूचा खेळ आणि 7 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात. लाला गोलंदाजी मार्कवर आहे. 13 चेंडू 9 धावांची गरज अजून या सामना जिंकण्यासाठी असेल. कशा प्रकारे मॅच फिनिश केली जाते आणि ऑन साइडला घेऊन चेंडू गॅपमध्ये जातोय. जवळजवळ मिडविकेट क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी फंबल होत असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू त्या ठिकाणी स्थिरावला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना शेवटचा चेंडू पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. थँक्यू. गोलंदाजी मार्कर गोलंदाज लखन येताना पाहायला. आता मात्र सुरेखाचा फटका पाहायला मध्ये कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी गेलाय, कव्हर केलं गेलंय, फील्ड केलं गेलंय. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. प्रत्येक धाव इथं महत्वाची आहे. एक एक धाव तुम्हाला थांबवावं लागेल, डॉट चेंडू हाताळावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. परंतु तसं चित्र पाहायला मिळत नाही. त्याच्या अगदी विरोधात होत असताना या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती सहजासहजी धावा येत आहेत. म्हणून आता मग सुस्थितीमध्ये प्रकाश फायटरचा संघ पाहायला मिळतो. 1.1 षटका 11 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये आला आणि सरळ गेलाय इन टू द फॅन्स, आउट ऑफ द बॉक्स. 6 धावा. मेरे सीने में मेरे सीने में मेरे सीने में दिल मेरा लेके पिंजरे में पोपट बोले. मेरे सीने में दिल मेरा लेके पिंजरे में पोपट बोले. थँक्यू डिझे. चला पोझिशन्स घ्या. अशा प्रकारे विजय संपादन करतोय प्रकाश फायटरचा संघ. विजय संघाचं खूप अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय अहिला फायटर्स या संघाचं सुद्धा कौतुक. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर विनंती करेल सोळे ट्रॅव्हल्स लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 3 षटकांचा खेळ असेल. थोडी घाई करा मित्रांनो, थोडा उशीर झालेला आहे कारण 6वा सामना अजूनही चालू आहे. त्यानंतर आपल्याला जवळजवळ 9 सामने खेळवायचे आहेत.